बातमी नाशिकमधून आहे, कारण सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। पुढील 48 तासांसाठी नाशिकला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। गंगापूरसह दारणा, पालखेड, कडवा, पुणेगाव, गौतमी गोदावरी आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरीचा पूर हा कायम आहे। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर यावेळेस आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। गोदावरीला पूर आल्यामुळे रामकुंड गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे, खरं तर हा रस्ता आहे जो रामकुंड परिसरामध्ये येतो, मात्र या रस्त्यापर्यंत सध्या गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे हा रस्ता देखील आता वाहतुकीसाठी जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। रामकुंडा आणि गोदा घाटावरची जी मंदिरं आहेत ती देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतील। अगदी समोरच्या या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर या सगळ्या परिसरामध्ये शेकडो मंदिरं आहेत। या सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। सध्या गोदावरीला पूर आलेला आहे। संपूर्ण रामकुंडाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि परिणामी अगदी आता रस्त्यावर पूजा विधी करण्याची वेळ या भाविकांना आलेली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।